राम राम मंडळी. आपण आलो आहोत आज नानांच्या गोठ्याकडे. तर आपल्याला आज नानांनी कॉल केला होता. दुपारचे वाजले 2 आणि आज पार्टी करायचा प्लॅन आहे. तर नानांनी बोलवलं आहे. तर नाना बोलले लिंबू घेऊन या. तर आम्ही आता लिंबू घेऊन आलेलो आहे आणि मी आलो आहे मळ्यात थेट गोठ्यापाशी. तर आम्ही पार्टी करतो आहे मित्रांनो. तर बघू आता कसली पार्टी, कसं काय होतं आहे नियोजन. तर नानांनी आता ऊस आणलेला आहे आणि आम्ही रस काढायचं नियोजन चालू आहे मित्रांनो. आणि आज आम्ही खूप सारा आज रस पिणार आहे. आणि आमच्या नानी आहे तिथे बा, नानी ऊस धुवायचं काम चालू आहे. आणि आता रस काढायचं तुम्हाला बघणार आहे मित्रांनो. आता तुम्ही कसं रस काढणार. आता मी लिंबू घेऊन आलोय आणि लिंबू असे ठिकाणून आणले मित्रांनो. मित्रांच्या इथून आणले, मित्राला न सांगता लिंबू आणले मित्रांनो. आणि मित्र जेव्हा लिंबू पाहणार आहे त्याचे झाडाचे पूर्ण लिंबू गायब झालेले आहे मित्रांनो. आणि नानाचं नियोजन आता झाडाचं काम चालू आहे. हे आमचं चाप कटर आहे आणि नाना आता रस काढायचा आहे म्हणून आता साफसफाई चालू आहे आमची. तर बघू मित्रांनो रस कसा निघतोय, काय होतंय. जे आम्ही जेव्हा आम्हाला वाटतंय आज ऊन खूप झालंय आणि त्यावेळेस आम्ही मशीन बाहेर काढतो आणि रस काढत असतो मित्रांनो. आणि हे मशीन आमचं हे गोठ्यामध्येच असतं मित्रांनो. हा नानाचा गोठा आहे. तर इथं हर प्रकारची वस्तू मिळते तुम्हाला मित्रांनो. इथं कोणत्याही शेतातलं अवजार असो काही असो. आणि हे आमचं जुगाड आहे. हे आम्ही चापकटरला जोडतोय आणि तेच चापकटरचा बेल्ट उतरवतो, एक बेल्ट जोडतोय आणि त्याला आम्ही आता चालू करणार आहे. हे आमचं चापकटर आहे आणि हा ऊस आहे, ऊसाचे वाढ आहेत मित्रांनो. आणि आजची पार्टी खूप भारी होणार आहे मित्रांनो. मशीन लय दिवसातून बाहेर काढले आम्ही, 7-8 दिवस झाले पार्टी केली नाही. तर आता हे मशीन धुवायचं पण काम करणार आहे आणि धुतल्यानंतर आहे ना आम्ही चालू करणार आहे मित्रांनो. असं जुगाड लावलाय आम्ही. चाप कटरचा बेल्ट काढला आणि तोच बेल्ट इकडे लावलाय मित्रांनो. आणि आता आम्ही पाण्याने धुणार आहे स्वच्छ एकदम, जेणेकरून सगळी घाण वगैरे नाही का साफ होऊन जाईल आणि रस एकदम पिण्याजोगा होईल. तर आम्ही आज खूप सारा रस पिणार आहे. आणि मित्रांनो आता मित्रांनो एकदम रस आहे ना पांढरा शुभ्र होणार आहे. आणि मित्रांनो हे ऊसाचं शिवार आहे मित्रांनो. आम्हाला इथे ऊसाची काही कमी पडत नाही. हे बा मित्रांनो बघू शकता मित्रांनो, इथे ऊसाचंच क्षेत्र आहे आणि हा ऊस आम्हाला वर्षभरात खायला येणारच आहे मित्रांनो. आता हे ऊस संपोस तर आम्हाला बा हा ऊस येणार आहे मित्रांनो रस प्याण्यासाठी. तर आमच्या मळ्यामध्ये ऊसाची काहीच कमतरता नाही. आम्ही असं अशा पार्ट्या करीतच असतो मित्रांनो. गहू आला का गव्हाचा हुळा, हरभरा आला का हरभराचा हुळा, अशा पार्ट्या मित्रांनो आम्ही आठवड्यातून एकदा तरी करीतच असतो मित्रांनो. एकदम स्वच्छ ऊस धुवून काढले मित्रांनो. बघू शकता मित्रांनो तुम्ही कसं काय ऊस निघाले. आता मित्रांनो बघू शकता आमच्या गोठ्यामध्ये आता हे धुवायचं काम चालू आहे आणि खूप सारं आज पाणी टाकून एकदम स्वच्छ धुणारे बादलीभर पाणी आणलंय मित्रांनो. बघा एकदम स्वच्छ पाणी. आमच्या गोठ्यामध्ये पाण्याची पण कमी नाही मित्रांनो. आम्ही पहिला एक ऊसाचा रस आहे ना मित्रांनो डायरेक्ट बाजूला टाकत असतो. पहिला एक रसाचं आणि तोपर्यंत मशीन एकदा रुळलं ना एकदा सफेद रस निघायला लागला तर आम्ही धरतो मित्रांनो. एकदम आम्ही दर आठवड्याला मित्रांनो पार्टी करीत असतो. लिंबू आणायला मित्रांनो लय कष्ट. आमचा मळा तुम्ही बघशालच मित्रांनो. लय दिवस झाले मित्रांनो, 7-8 दिवस झाले मशीन उभंच आहे मित्रांनो. हे मशीन आम्ही खास पार्टीसाठी ठेवलेलं आहे मित्रांनो गोठ्यामध्ये. मित्रांनो कस काय मशीन कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कस काय जुगाड आमचं मित्रांनो. हवे चाप कटर पण आहे जे ऊसाचं. असा आहे आमचा गोठा मित्रांनो. शेजारी गाय आहेत आणि नाना मशीन चालू करून राहिले.
मित्रांनो अशा रीतीने आम्ही मशीन चालू करतोय मित्रांनो. नाना बघू शकता मित्रांनो, आता आम्ही घालणार शिकून घालावं लागेल नाना. आमचं जुगाड चालू झालंय मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आला 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 बाहेर आला मित्रांनो. आम्ही स्टार्टिंग करत आता फेकून गेलो मित्रांनो. जोपर्यंत व्यवस्थित रस निघत नाही तोपर्यंत आम्ही असा काढत असतो मित्रांनो, जेणेकरून गंज वगैरे निघून जाईल. आणि किती पण आणली रसासाठी मित्रांनो, पाणी टाकलं परत येऊन काढलंय. आता बनणार तो खरा रस. आता जुगाड असं लावलेलं आहे मित्रांनो. बघा आता आमच्याकडे दुसरं काही नाही आहे. काट लावलेलं आहे मित्रांनो. गाळण पण आणलेली आहे. आता गाळणीला असा रस आम्ही याच्यात टाकणार आहे, इथं रस निघणार आहे आणि चालू झाला आहे मित्रांनो रसाचं नियोजन. कसा आहे मित्रांनो रस? मित्रांनो एका ऊसामध्ये किती रस निघतं बघा मित्रांनो. आणि याला काय कर लावा ना, झालंय भरलंय. थांबा नाना थांबा. चला बाबा इथं. भरली मित्रांनो, अर्धी किल्ली भरलेली आहे. भरली आमची आता एकदम फ्रेश आलेला आहे एकदम मित्रांनो बघू शकता. आता आम्ही नियोजन मित्रांनो बघू शकता जसं लागेल तसं लिंबू घ्यायचंय. आणि आता आपण रस किती काढलाय मित्रांनो बघू शकता तुम्ही. आज आमच्याकडे रस पिण्यासाठी फक्त 2च ग्लास आहे मित्रांनो आणि 2 बाटल्या आहेत.
एक ताटली आहे आणि आम्ही आज रस पार्टी करणार आहे. रस पार्टी करणार आहे मित्रांनो. लोकांचा उत्साह. नानींचा उशी. हा हाय घरचा पण अजून परत कधी म्हणल्यावर इथून पुढे लोकांचा म्हणणार. इथून पुढे असं मित्रांनो बघू शकता आता बघा किटली कशी. मित्रांनो बघू शकता एवढी किटली भरून रस काढलाय आम्ही मित्रांनो. आणि ही किटली भर किती जण पिणार आहे मित्रांनो बघू शकता. आम्ही फक्त आज 5-6 जणच आहोत आणि एवढं किटलीभर रस काढलेला आहे आणि आम्ही तो जेवढा उरणार तेवढा घरी घेऊन जाणार आहे मित्रांनो. हा एकदम ताजा रस आहे मित्रांनो आणि याच्यातनं पाणी आम्ही मिक्स करेल ना काही. आता बघा मित्रांनो पार्टी. आता मित्रांनो हा मी रस पिणार आहे आणि बघा मित्रांनो बा नानीन रस दिला एकदम फ्रेश रस आहे एकदम ताज्या उसाचा रस आहे मित्रांनो. पार्टी कशी वाटली मित्रांनो तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता मित्रांनो. नानांनी पण रस घेतलेला आहे आणि नानी तुम्ही कशात घेताय? बर ठीक आहे चला. नानी लिंबू कापा. लिंबू द्या बरं भास्कर नाना तुम्हाला मी अर्धा लिंबू. तुम्ही नाही घेतलं? नाही ना म्हणला तरी तुम्ही घ्या ना. तुम्ही घ्या कशात तरी. मित्रांनो बघू शकता नाना लिंबू पिळू राहिले आणि आता एकदम भारी वाटणार आहे. लिंबू का पिळायचे मित्रांनो सांगू शकता तुम्ही कमेंट मध्ये. आणि बा लिंबू पिळलंय नानांनी आणि नानी मला परत एक ग्लास द्या त्यांनी आणि एकदम खास. आणि आता हा दुसरा ग्लास चालू आहे मित्रांनो. आम्हाला किटली संपवायची जेवढी संपन तेवढी संपन. बाटलीमध्ये घ्या नानी. बाटलीत काढून घेऊ एकदम सांड. मित्रांनो बघू शकता हा आता 4था ग्लास आहे आणि नानी लिंबू पिळताना बघा मित्रांनो. नानी लिंबू पिळा मित्रांनो. हा 4था ग्लास आहे आपला आणि असाच मित्रांनो पार्टी कशी झाली मित्रांनो तुम्ही सांगू शकता कमेंट मध्ये बरं का. आणि 4था ग्लास आहे आणि हे मशीन आहे. आता हे आम्ही परत एका ठिकाणी ठेवणार आहे आणि अशीच पार्टी 8 दिवसांनी किंवा 7-8 दिवसातून आम्ही करीत असतो. आणि परत आता 8 दिवसांनी आम्ही एखादा ऊस पाहणार आणि आम्ही आणणार आणि आम्ही तो असाच एक नियोजन करून दुपारचं भर उन्हात. नानांनी मशीन धुतलंय मित्रांनो. आता आम्हाला ते ठेवून द्यायचंय. आता काही कुणी येऊ नका रस काढायला. आता काही कुणी 5-6 दिवस येऊ नका रस काढायला कारण आम्ही आता मशीन एका जागी ठेवणार आहे. आणि मित्रांनो पुढची पार्टी आपण जेव्हा करणार आहे तेव्हा नक्की तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो आम्ही मशीन दिलंय ठेवून आता परत आम्ही 8 दिवसांनी असंच मशीन बाहेर काढणार आणि जोडणार. आणि मित्रांनो नानांच्या गोठ्यात आम्हाला परत चारा पण झालाय नानांना गायांसाठी बघू शकता मित्रांनो. आणि नानांच्या गाया बघायच्या असं नानांनी गाया शेजारी गोठा हा आपण मग शेजारी बांधले तेव्हा हे नानांचं भूस आहे आणि हा नानांची गाडी आणि नानांच्या गाया पाहिजे असं ना मित्रांनो. हा नानांचा गोठाचे इथं पण आणि ह्या नानांच्या गाया आहेत मित्रांनो. नानांच्या गाया कशा वाटल्या तुम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता मित्रांनो. कशा वाटल्या गाया मित्रांनो. आता हे दररोज बघा नाना चारा चालला गायांना मित्रांनो. मित्रांनो आज खूप सारा रस पेलोय आणि आज खूप आम्ही रसाची पार्टी केली. कशी वाटली मित्रांनो पार्टी गावाकडली तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय जवान जय किसान.